रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर बापर
माधव परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार माया तयावरी फार माया तयावरी फार माया तयावरी फार माया तयावरी फार तयावरी फार माया तयावरी फार आवे चाले मागे मागे आवे चाले मागे मागे आवे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे त्याने घ्यावे नाम आयाने घ्यावे नाम त्याने घ्यावे नाम आयाने घ्यावे नाम तिसी करणे सर्व काम तिसी करणे त्याचे नाम तिसी करणे त्याचे काम तिसी करणे त्याचे काम तिसी करणे त्याचे काम आवे चाले मागे मागे आवे चाले मागे मागे आवे चाले मागे मागे आवे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे तुकाणी भोळी आ तुकाणी भोळी विठ्ठल कृपेची कुवडी विठ्ठल कृपेची कुवडी विठ्ठल कृपेची
हरी सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार संसार सोडिला 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 संसार मायात यावरी फार मायात यावरी फार मायात यावरी फार धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे मायात यावरी फार मायात यावरी फार मायात यावरी फार धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे आ दुःख दुःख जाहे अंगे आ आ सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे दुःख दुःख साहे अंगे साहे अंगे सुख दुःख
सोडिला संसार, सोडिला संसार, माया तयावरी फार, धावी चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, त्याने घ्यावे नाम, त्याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची गोवळी, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंगाकारू प्रथमा नमन, पांडुरंगाकारू प्रथमा नमन, पांडुरंगाकारू प्रथमा नमन, पांडुरंगाकारू प्रथमा नमन. दुसरे ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे हे नमस्कारुनी आता. मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते.
शरण शरण हनुमंता मानु रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज लावाव्या सुमटा काय भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुभटा मज दावाव्या सुभटा मज दावाव्या सुभटा काय भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुभटा मज दावाव्या सोडिला संसार माया तयावरी फार धावी चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी. संतोष भाऊ थोडा बेस द्याव बेस. हरिओ हरिओ बस. प्रस्तुत कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्य मूर्ती देहू निवासी परमार्थाचे जे कळस गणल्या गेले श्री संत तुकोबराय त्यांचा 4 चरणाचा आणि भगवंताच्या ठिकाणी असलेलं भक्ताच्या ठिकाणचं असलेलं वात्सल्य काय असते त्याचं प्रतिपादन करणारा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. ठला विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा परमात्म्याच्या असीम कृपेनं आई जगदंबा त्या भवानीच्या असीम कृपेनं आपल्या या गव्हाण ग्रामामध्ये सालाबाद प्रमाणे नवरात्र उत्सव आपण साजरा करतात. कितवं वर्ष आहे? 41. वा 41 वर्ष झाले म्हणजे 4थ्या तपाच्याकडे वाटचाल. 4 तप ज्या ठिकाणी होतात नाही का आणि सुंदर असं नियोजन. उत्सव नवरात्रीचा आहे आणि त्या उत्सवाच्या निमित्तानं खरंच सांगू का मला हाच आनंद आहे की आपल्या गावामध्ये आई जगदंबा भवानीच्या पुढे हा जो उत्सव करता नाही का लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने हाच उत्सव सांगितला. बरं दुसरा उत्सव सांगितला नाही नाही का. सुंदर असं नियोजन आहे सुंदरसा साऊंड आहे आणि आज तर माझं भाग्य आहे की माझ्यावर निश्चिम प्रेम करणारे नाही का आमचे संतोष दादा सुद्धा आमच्या कीर्तनाकरता महाराज तुम्हाला साऊंड देण्याकरता मी येणार आहे नाही का सेटिंग लावण्याकरता. महाराज खरंच सांगू का रोज रोज सेवा केल्यानं आवाज काम करत नाही आणि हे जर चांगलं नसलं तर आमचं एक संबंध आहे आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे हा आवाज आहे तुमच्यापर्यंत येणारा आणि याचं सुद्धा एक तंत्र आहे आणि त्या तंत्राकरिता तुम्हाला आनंद देण्याकरता आमचे परमस्नेही आमच्यावर नितांत प्रेम करणारे नवे आम्ही एकाच वर्गात शिकलो नाही का एकाच ठिकाणी राहिलो आमचे संतोष भाऊ नाही का साऊंड आमचे गोपालदादाचं साऊंड आहे ना सुंदर असा साऊंड गावातलाच आहे
आणि मृदंगाचार्य आम्हाला कीर्तन होईपर्यंत आता वाजवते तुमचे मेतकर महाराज है ना. इकडे आमच्या मागे आमचे पाठीराखे ज्यांच्याशिवाय अरे कीर्तन कशाला म्हणतात सांगतो मी तुम्हाला. कीर्तन आणि प्रवचनातला फरक आहे दादा. प्रवचन त्याला म्हणतात की तिथं वक्त्यानं फक्त आपलं शब्द ब्रह्म तुमच्या पुढे टाकावं. तिथं संगीत नसते ते प्रवचन. फक्त वक्त्यानं आपले शब्द पुढे प्रतिपादन करावे. पण कीर्तन त्याला म्हणतात. कीर्तनामध्ये समन्वय आहे. काय आहे? समन्वय आहे. आणि समन्वय त्याला म्हणतात की जिथं संगीत सुद्धा आहे आणि वक्त्याचे शब्द सुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला रंजवण्याकरता, श्रोत्याला रंजवण्याकरता, श्रोताच्या अंतकरणाच्या ठिकाणी ते शब्द जाण्याकरता संगीत महत्वाचं आहे. कारण संगीत ब्रह्मरस देत असते आणि त्या ब्रह्मरसाच्या आनंदानं अंतकरण शुद्ध होत असते आणि ते अंतकरण शुद्ध झालं की वक्त्याचे शब्द तिथपर्यंत जाऊन पोचतात. म्हणून हा एक समन्वय आहे वारकरी संप्रदायाचा की जिथं वक्त्याचाही आनंद घेतला जाते आणि संगीताचाही सुद्धा नाही का नाद ब्रह्म ज्याला म्हणतात त्याचाही आनंद घेतला जाते. शेहू ब्रह्मरस आवडीने. आमचे श्रीकृष्ण महाराज आहेत, आमचे जवळ बापू आहेत, आमच्यावर प्रेम करणारे पुरुषोत्तम दादा नाही का. भोळ व्यक्तिमत्व. कुठेही कार्यक्रम असू द्या बोलावण्याची गरज नाही, सहज हजर राहणार नाही का. आमचे निलेश भाऊ आहेत, निलेश भाऊच ना. आणि मागे तुमचे हरिभक्तपरायण आमचे काका कमलाकर महाराज कानडे आणि आमचे दादा सुद्धा आमच्या पाठीमागे आहेत, गोपाल दादा. आणि आपण काही दुसरे नाही, कीर्तनकारही दुसरा नाही, मागे उभे असणारे काही. पण आपल्यामध्ये हा आजचा हा संवाद आहे. जे डोळसकर भाऊ आहेत. आणि सगळ्यात आनंद म्हणजे ज्या शक्तिरूपिणीच्या दरबारामध्ये आपला कार्यक्रम आहे ना राजा, आमच्या शक्तिरूपिणी सुद्धा टाळ घेऊन आहे का. हा सगळ्यात महत्वाचा आनंद आहे. विठ्ठला तसेच सर्व गावकरी मंडळी आमच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या महाराजांनी मला आल्याबरोबर त्यांच्या घरी गेलो. आमचे डॉक्टर साहेब, आम्ही काल एकाच ठिकाणी होतो पण भेट झाली नाही का. काल हरिभक्तपरायण गुरुवर्य ज्यांना ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार प्राप्त झाला, तुमचे हरिभक्तपरायण विदर्भ रत्न गुरुवर्य संजय महाराज पाचपूर, त्यांच्या सत्काराकरिता आपणही काहीतरी उतराई व्हावं. ज्या व्यक्तीनं आपल्या असलेल्या जीवनामध्ये कर्म कशाला म्हणतात, निष्काम कर्म कशाला म्हणतात नाही का. कर्म तर आम्ही करतो, आमच्या प्रपंचापुरतं जगणारे आम्ही आहोत. पण निष्काम कर्म करून या जगामध्ये आपलं अंतकरणही शुद्ध करून घ्यावं आणि जगाला एक दिशा दाखवावी, समाजाला एक दिशा दाखवावी आणि समाजामध्ये जे हीन असतील, दीन असतील त्यांच्यापर्यंत पोहोचावं. मोठे माणसं ज्यावेळेस लहान माणसाजवळ पोचतात ना राजा, समजून चला, ज्यावेळेस आपण लहान माणसांचा असलेला स्वाभिमान जागृत करतो, लहान माणसाला आपण आपल्या हृदयाशी लावतो ना, त्याला साधू म्हणतात. आणि ते साधूचं अंतकरण आहे महाराज एका मायचं अंतकरण नाही का. आपल्या निष्काम कर्माच्या द्वारे ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार प्राप्त केला, जिथं पायाही आहे आणि जिथं कळस सुद्धा आहे नाही का. आणि त्या पाया कोण आहेत, माऊली आहेत, आणि कळस माझे तुकोबा आहेत. त्या वारकरी संप्रदायाचा वारसा आपल्या खांद्यावर, त्या वारसाची असलेली ध्वजाची पताका खांद्यावर घेऊन अविरत समाजासाठी जीवन समर्पित करणारे हरिभक्तपरायण संजय बाबा पाचपूर, त्यांना मिळालेला पुरस्कार तो आपला पुरस्कार आहे. कोणाचा पुरस्कार आहे? आपला आहे. पुरस्कार आजच भेटला असं नाही. काही लोकांचं असं म्हणणं आहे महाराज की तो पुरस्कार तर पहिले भेटला ना. हो, पहिले भेटला, पण तो पुरस्कार आजपर्यंत जो भेटला तो पुरस्कार कसा होता? आमच्या वक्ते बाबाला भेटला, जे ज्ञान सिंधू आहेत, ज्ञानाचे सागर आहेत नाही का. महाराष्ट्राचं ज्ञानाचं दैवत म्हणजे वक्ते बाबा आहेत नाही का. त्यांनाही तो पुरस्कार भेटला, पण तो पंढरपूरच्या नावानं होता नाही का. विठ्ठल रुक्मिणी संस्थान पंढरपूर. तोच पुरस्कार विदर्भातच भेटला पुन्हा. कोणाला? नरखेड गाव आहे विदर्भामध्ये, कुरेकर बाबाला, मारुती बाबा नाही का. तोच पुरस्कार भेटला, पण तो पुरस्कार आळंदीच्या नावानं भेटला, माझ्या माऊलीच्या नावानं भेटला.
आणि आज जो पुरस्कार भेटला तो आमच्या जिल्ह्याच्या नावानं भेटला, म्हणून आम्हाला त्याचा स्वाभिमान आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून त्याच्यातून थोडं काही उतराई होण्याकरता आम्ही काल गेलो होतो. बाबाची तारीख घेतली 25 तारीख, नाही का. असो, ज्या निमित्तानं या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी आपण या ठिकाणी एकत्र आलो. उत्सवाचा अर्थच असा आहे, उतू जाणे उतू जाणे. काय तुम्ही डाळ टाकताना घरी डाळ, ज्यावेळेस ती डाळ पाण्यात टाकल्या जाते ती कुठं जाते? खाली तळाला जाते. पण त्या डाळीलाही वर आणायचं असेल, त्या डाळीला वर आणायचं असेल तर काय करावं लागते? जाळ लावा लागते, जाळ, नाही का. आणि जाळ दिला की डाळ कुठं येते? वरच्या दिशेला तिचा प्रवास सुरू होतो. जर डाळीचा तापल्यानं वरच्या दिशेला प्रवास होत असेल तर जिथं चैतन्य भरलेला देहामध्ये त्याचा प्रवास वरच्या दिशेला होणार नाही. आणि तो वरच्या दिशेला प्रवास व्हावा म्हणूनच हा उत्सव साजरा करत असतात. उत्सवाचा अर्थच असा आहे की आपली जी गती आहे ती ऊर्ध्वगती व्हावी. या विश्वामध्ये 2 रात्री प्रसिद्ध आहेत महाराज. किती? 2 रात्री. कोणत्या? एक माझी भोलेनाथाची रात्र आहे, ती कोणती? शिवरात्र. आणि एक माझ्या जगदंबेची रात्र आहे, ती आहे नवरात्र. प्रसिद्ध रात्री आहेत. आणि या नवरात्रीच्या असलेल्या उपासनेचं जन्मेजयानं भगवान व्यासाला या ठिकाणी प्रश्न केला की हा उत्सव साजरा कसा करायचा. कोणाला विचारलं? आमच्या सारख्याला, तुमच्या सारख्याला नाही, नाही का. देवी भागवतामध्ये येते महाराज डॉक्टर साहेब. देवी भागवतामध्ये जन्मेजय प्रश्न करतो की ही नवरात्री जो उत्सव आहे तो साजरा कसा केला पाहिजे, नाही का. त्यावेळेस व्यास भगवान सांगतात की तो जर उत्सव साजरा करायचा असेल तर तो 3 प्रकारानं उत्सव साजरा केला पाहिजे. जी अनादी आहे, जी निर्गुण आहे, नाही का, पण ती प्रगट झाली, आमच्यासाठी प्रगट झाली, नाही का. अनादी कशाला म्हणतात? की जिचं तिथी नाही, की या दिवशी प्रगट झाली अशी तिथी नाही, नाही का. मार्कंडेयानं सुद्धा मार्कंडेय पुराणामध्ये देवीला अनादीच म्हटलं की ज्याला आयुष्य किती भेटलं? 14,000 वर्ष आयुष्य भेटलं, त्यानंही सुद्धा आईला अनादी म्हटलं महाराज, नाही का. आणि ती मूर्तिमंत माया आहे. आईची उपासना करायची असेल तर 3 प्रकारानं केली जाते. त्यातला पहिले 3 दिवस जे आहेत ना आईचे, 3 दिवस जे पहिले आहेत ते महाकालीचे. पहिले दिवस 3 दिवस महाकालीचे, 3 दिवस महालक्ष्मीचे आणि 3 दिवस सरस्वतीचे, नाही का. सरस्वती आम्हाला सांगते निष्काम कर्म कसं करावं, नाही का. महालक्ष्मी आमच्या जवळ नसेल तर आम्ही, नाही का, आमचा प्रपंच, आमचा परमार्थही करण्याकरता आज अर्थाची गरज आहे, नाही का. मग त्या लक्ष्मीलाही प्रसन्न करावं, सरस्वतीलाही प्रसन्न करावं आणि कालीलाही प्रसन्न करावं. तर पहिले दिवस 3 दिवस कोणाचे? कालीचे आहेत. आजपासून जो दिवस लागला तो महालक्ष्मीचा आहे आणि पुढचे जे 3 दिवस आहेत ते कोणाचे आहेत? सरस्वतीचे आहेत. आणि ती उपासना करत असताना जन्मेजयानं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस जन्मेजयाला त्या ठिकाणी भगवान व्यास सांगतात की जर साधकाला त्या नवरात्री उत्सवामध्ये आपली उपासना करायची असेल तर कशी केली पाहिजे? पहिले पूजा केली. काय केली पाहिजे? आणि पूजा करत असताना कशी केली पाहिजे पूजा? फक्त घट स्थापन केला म्हणजे चालत नाही. आता आम्ही कृष्णा भाऊच्या घरी आमचा फराळ झाला, नाही का. तिथं घट स्थापन केलेला पाहिला, पण तो घट स्थापन करत असताना आमच्या ताईनं त्या ठिकाणी तो घट स्थापन कसा केला? त्या फरशीवर पाणी आपल्या घरात जाऊ नये म्हणून एक काय टाकली खाली ते प्लास्टिकची पोतळी म्हणतात ना आपले, ती टाकली, त्याच्यावर माती टाकली. ते तसं चालत नाही. संबंध पाहिजे. कशाचा? पृथ्वीचा संबंध झाला पाहिजे, आपल्या मातीला संबंध झाला पाहिजे. असं वर करू नये असं. पण आपण काय करतो? अर्थ देतच नाही. हा अर्थ आहे ना, पृथ्वी अर्थ आहे. हे ऊर्जा खेचून घेण्याची ताकद पृथ्वीमध्ये आहे, नाही का. आपल्यालाही जर साधना करायची असली तर आपण काय करतो? ते आपलं हे कशासाठी असं नसावं, आपली ऊर्जा खाली नाही गेली पाहिजे, पण तो टच असला पाहिजे,
नाही का? हो. ते जाऊ द्या. पुढची गोष्ट, आपल्याला जी पूजा करावी लागते ती पूजा ही सुद्धा कशी असली पाहिजे माहिती आहे तुम्हाला? पहिल्या दिवसाला जी पूजा केल्या जाते ती 2 वर्षाची बाळ असलं पाहिजे. बाळ, स्त्री, मुलगी, पूजा तिची केली पाहिजे घरी. 2 वर्षाच्या मुलीपासून पहिल्या दिवसाला 2 वर्षाची मुलगी, तर दुसऱ्या वर्षाला 3 वर्षाची मुलगी, चौथ्या वर्षाला 5 वर्षाची मुलगी, 6व्या वर्षाला, तर 9व्या दिवसाला 10 वर्षाची मुलगी. तर 9व्या दिवसापर्यंत या मुलीचं पूजन करावं. ती शक्तिरूपिणी आहे. 9 वर्षापर्यंत मुलगी काय आहे? साक्षात देवीचं रूप आहे. म्हणून तिचं पूजन घरात प्रत्येक दिवसाला केलं पाहिजे, नाही का? करता का तुम्ही असं? तुम्ही अष्टमीच्या नवमीच्या दिवशी बोलावता, पण प्रत्येक दिवसाला करा. ही उपासना आहे. दुसरी उपासना सांगितली, ती उपासना कशी असली पाहिजे? एक घास सुद्धा खायला चालत नाही. एक घास सुद्धा अन्नाचा 9 दिवसपर्यंत चालत नाही. 9 दिवसापर्यंत एक घास सुद्धा अन्नाचा सेवन करू नये. तुम्हाला सांगू का, तुमचं भाग्य आहे की आज लोकशाहीच्या सर्वोच्च पदावर बसलेले, विराजमान झालेले आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या नवरात्राचं काय करतात? साधना करतात. आणि कशी करतात? फक्त पाण्यावर करतात 9 दिवस पर्यंत. कशावर? नवरात्र सुद्धा 2 आहेत. हे शारदीय नवरात्र आहे आणि गुढीपाडवा ते रामनवमी हे एक नवरात्र आहे. हे नवरात्र संपूर्ण भारतभर साजरे होते राजा, पण शारदीय नवरात्र फक्त महाराष्ट्रात साजरे होते चांगल्या प्रकारे. आणि त्या नवरात्रामध्ये आपल्या इकडे का करत नाहीत? तर त्या काळात उष्णतेची लाट असते, नाही का? उपासना होत नाही. म्हणून बाकीचे जे आपलं जे क्षेत्र आहे देशाचं, तिकडे ते नवरात्र उत्सव साजरा करतात, नाही का? गुढीपाडवा ते रामनवमी. आणि ती उपासना ते वसंत ऋतूमध्ये येते, म्हणून वसंतीय नवरात्र म्हणतात, हे शारदीय नवरात्र म्हणतात. ठला विठ्ठल. आणि ती उपासना करत असताना जर तसं आपल्याला रावल्या जात नाही, तर मग एक भुक्त राहावं. संध्याकाळच्या वेळेला तो उपवास सोडावा, नाही का? संध्याकाळचा जमत नसेल दुपारला सोडावा, नाही का? पण ती उपासना केली पाहिजे ना राजा. उपासना जर नसेल तर तुम्हाला ऊर्ध्व गतीचा प्रवास तुमचा साध्य होणार नाही. खाली ही उपासना आहे. आणि उपासना जर तुमची होत नसेल, आणि तिसरं जे तुम्हाला सांगितलं की साधकानं काय केलं पाहिजे, तर साधकानं हे केलं पाहिजे, देवीच्या पुढे नृत्य करावं. पण डीजे लावून नाही. बरं, डीजे लावून नाही. कारण नृत्यासाठी जे आपल्याला वाद्य पाहिजे, जो स्वर पाहिजे, जो ताल पाहिजे, तो राजसी नसावा, तो तामस नसावा, तो सात्विक असावा. आणि सात्विक फक्त याच ठिकाणी आहे, जे वारकरी संप्रदायाचा जो मृदंग आहे तो सात्विक वाद्यामध्ये, नाही का? जो तबला येतो तो राजसी वाद्यामध्ये येतो. आणि जी नाल पाहिली ना तुम्ही, नाल, शेगावले जात जा ना तुम्ही, कोणतं नाट्य येत जाय ते तमगुणाचं आहे. ते तमगुण प्रदान करून देणार आहे आणि ही सात्विकता प्रदान करून देणार आहे जीवाच्या ठिकाणी. म्हणून लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीने इथं नृत्य करावं, इथं गायन करावं, ही सुद्धा उपासना आहे. पण डीजे लावून नाही नाचा, नाही का? पण आज परिस्थिती आहे, काही देवीच्या पुढे तर मी असं पाहिलं महाराज, वर देवी बसवल्या जाते आणि खाली डीजे लावला जातो महाराज. तुम्हाला म्हणून काही नाही, तुमचं फार संप्रदायाचा वारसा घेऊन तुम्ही या ठिकाणी चालता, पण आम्ही ज्या गावात राहतो ते आमचं ऐकत नाहीत. हो, हे दुर्दैव आहे. ठला अरे, भक्ती करत असताना जी भक्ती केल्या जाते ती आजची परिस्थिती अशी आहे, आम्हाला जी आवडते ते आम्ही भक्ती करतो, जे देवाला आवडते ते भक्ती आम्ही करायला तयार नाही. देवाला आवडते ते नाही, आम्हाला डीजे आवडते, आमचा आनंद लुटला जातो म्हणून देवी बसवायची. असं जर असेल तर ती का भक्ती आहे का महाराज? नाही. जे देवाला आवडत असेल ते जर करत असाल
तर ती भक्ती आहे. ठला विठ्ठल. अरे सुंदर असं गायन आहे, सुंदर या ठिकाणी ज्ञानाचं दान आहे ना महाराज, ही भक्ती आहे. आणि तुम्ही तो वारसा चालू केला. मी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण गावाला धन्यवाद देतो की हा वारसा गेल्या 41 वर्षापासून आपण जपता. सुंदर असं नियोजन आहे आणि त्या नियोजनामध्ये ज्ञानाचं दान सुद्धा आहे, नाही का. श्रीमद भागवत कथा आहे, नाही का. आणि ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण करता, आमचे गुरुस्थानी असलेले सखाराम महाराज, की ज्यांचं जीवन समर्पित आहे, आणि का. आणि एवढंही स्वतःचं फक्त व्यासपीठावर गेल्यानंतर महाराज समजणार आहे, नंतर आपल्यासारखं राहणार जीवन, एवढं साधं भोळं जीवन ज्यांचं आहे. महाराजांचं आमच्या गुरुच्या स्थानी असलेल्या बाबाचं कथा श्रवण करता. काय करते कथा राजा? जीवनाची व्यथा दूर करण्याची ताकद ज्या कथेमध्ये आहे, ती कथा आपण रसपान करता. खरंच तुम्ही भाग्यवान आहात. ठला विठ्ठल. म्हणून अशी उपासना करावी असं भगवान व्यास सांगतात, नाही का. अरे भवानी माता या जगाचं दैवत आहे आणि शक्ती देणारी. जोपर्यंत सामर्थ्य नसेल ना तुमच्या ठिकाणी, त्या विश्वात तुम्ही काही करू शकत नाही. आपले तुमचे ऋणानुबंध आहेत. आमच्या बहिणी सुद्धा या गावात दिलेल्या आहेत, नाही का. आमची बहीण आहे, आमच्या 2 बहिणी आहेत. एवढंच नाही, आमच्या कैलास भाऊची बहीण सुद्धा याच गावात आहे. हे सगळे नातेसंबंधामध्ये तुमच्या पुढे मी काय बोलावं? का बालक बोबडा बोली लेकरासारखं, नाही का. तुमच्या पुढे बोलावं एवढा मी मोठा नाही, पण लेकराचं कौतुक पाहण्याकरता सगळे या ठिकाणी मोठ्या आनंदानं, सालाबाद प्रमाणे माझी मला असं वाटते 4थी सेवा आहे. ठला विठ्ठल. म्हणून मोठ्या प्रेमानं, मोठ्या आनंदानं आपण उत्सव साजरा केला पाहिजे. जिथं प्रेम नाही ना राजा, तिथं जीवनाला आनंद भेटत नाही. देवाला सुद्धा आनंदाची गरज आहे, देवाला सुद्धा प्रेमाची गरज आहे. तोही प्रेमाचा भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, नाही का. जगाच्या मालकाला सुद्धा प्रेमाची अपेक्षा आहे. तुम्ही आपण जाऊ द्या, नाही का. ते प्रेम तो देणारा सुद्धा आहे. देवाचा, भगवंताचा जर विचार केला तर भगवंत भक्त वत्सल आहे, आणि ती भक्त वत्सलताच या अभंगामध्ये तुकाराम महाराज प्रकट करतात, नाही का. त्याचंच या ठिकाणी वर्गीकरण करतात की या भगवंताचं जीवन, भगवंताचंही सुद्धा प्रेमाशिवाय भगवंत राहू शकत नाही. त्याचा त्यांना दुष्काळ आहे त्या प्रेमाचा. देव सुद्धा भक्तवत्सल आहे, पण कोणावर प्रेम करतात देव? भक्तावर प्रेम करतात. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवा तया माझी. भक्तीमध्ये प्रेम असावं, आणि अशी जर भक्ती केली, साधूच्या जीवनाचा जर विचार केला, भगवंताच्या जीवनाचा जर विचार केला, माधव भक्त वत्सला, नाही का. देवाचा विचार, माधव भक्त वत्सला, साधव दीन वत्सला. साधू दीन वत्सल आहेत आणि देव भक्त वत्सल आहेत. आणि तुम्ही आम्ही कुटुंब वत्सल. तुम्हीही प्रेम करता,
कारण प्रेमाशिवाय माणूस जगूच शकत नाही संतोष भाऊ. प्रेमाशिवाय जगूच शकत नाही. प्रेम प्रत्येकाला अपेक्षा ही प्रेमाची आहे. अपेक्षा प्रेमाची प्रत्येकाला. जनावराला, चार पायाच्या जनावराला सुद्धा अपेक्षा आहे ना. मग दूध काढायच्या वक्ती गाईच्या हातावर पाठीवर हात फिरवावा लागते. म्हशीच्याही पाठीवर हात फिरवावा लागतो नाही का. जनावराला सुद्धा प्रेमाची अपेक्षा आहे. आणि ते प्रेम हो साधू दीन वत्सल आहेत, देव भक्त वत्सल आहेत. देव प्रेम करतात, ते भक्तावर करतात. पण कोण्या भक्तावर? ज्याच्या ठिकाणी अभिमान नाही नाही का, अशा भक्तावर नाही का. साधू दीन वत्सल आहेत. कोणावर प्रेम करतात? देवावर प्रेम करतात. आणि त्यांचं जीवन कसं आहे? साधू कशाला म्हणतात महाराज? जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तुझी साधू ओळखावा, तुझी साधू ओळखावा. साधूचं जीवन जर विचार केला तर ते दीन वत्सल आहेत. तुम्ही आम्ही कुटुंब वत्सल. साधू प्रेम करतात, देवावर करतात, चैतन्यावर करतात नाही का, अविनाशी परम तत्वावर करतात. तुम्ही आम्ही जडावर प्रेम करतो, वस्तूवर प्रेम करतो, पदार्थावर प्रेम करतो. जे नाशिवंत आहे, जे जाणार आहे, त्याच्यावर आमचं प्रेम आहे. साधूचा जर विचार केला तर जे शाश्वत चैतन्य अविनाशी तत्व आहे, त्या तत्वावर प्रेम करणार जीवन म्हणजे साधूच आहे. ठाला विठ्ठल. आणि हे प्रेम करत असताना प्रेम साधूही करून राहिले, प्रेम तुम्ही आम्हीही करून राहिले. पण तुमच्या आणि आमच्यामध्ये बदल आहे. साधू प्रेम देवावर करतात. त्या प्रेमाच्या मोबदल्यात भेटलं काय साधूला? काय भेटलं महाराज? साधूला काहीतरी भेटलं ना. प्रेमाच्या बदलात प्रेम भेटलं, प्रेमाच्या बदलात सुख भेटलं. कोणाला? साधूला. आमच्या गोपालदादांना अगोदरच प्रमाण थोडं अगोदर झालं. प्रेम सुख देई प्रेम सुख नाही का, प्रेमाविन नाही समाधान. जर प्रेमाची अपेक्षा आहे, साधून प्रेम देवावर केलं, परिणाम काय झाला? जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाली. तुम्हीही प्रेम केलं बाबा, तुम्हीही प्रेम केलं, आयुष्यभर प्रेम केलं. ज्या व्यक्तीवर केलं, ज्या कुटुंबावर प्रेम केलं, काय भेटलं? काय भेटलं? काय भेटलं बाबा? अरे बोलत जा ना. काही नाही भेटलं. हो 70-80 वर्षाचे लोक आहेत ना संतोष भाऊ, कीर्तनात नाही. कीर्तन झाल्यावर सगळे एका सभा मंडपात आणायचे 70च्या पुढचे. त्याला विचारायचं, आतापर्यंत कुटुंबावर प्रेम केलं, व्यक्तीवर प्रेम केलं, संपत्तीवर प्रेम केलं, मरमर केलं जीवनभर, तुम्हाला काय भेटलं? ते लहानशा आवाजात सांगतील, काही खरं कोणी कोणाचं नाही. का हो? काय भेटलं आम्हाला? आम्हाला प्रेमाच्या बदलात दुःख भेटलं. आणि साधूनं प्रेम केलं, त्याच्या बदलात काय भेटलं? सुख भेटलं. मग नेमकं प्रेम देते काय? नेमकं काय देते प्रेम? सुख देते की दुःख देते? श्रीकृष्ण महाराज एका बाजूला प्रेम केलं तर सुख भेटलं, एका बाजूला प्रेम केलं तर जीवनात दुःखाची प्राप्ती झाली. मग नेमकं देणार काय? प्रेम देते काय? सुख देते की दुःख देते? ते तुमच्या असलेल्या प्रेमावर अवलंबून आहे, तुमच्या प्रेमाच्या अवलंबनावर अवलंबून आहे. साधूनं प्रेम केलं, त्या साधूला सुख प्राप्त झालं. याचं कारण साधूंच्या असलेल्या प्रेमाचा विषय काय होता? नारायण होता. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. साधूच्या प्रेमाचा विषय नारायण असल्यामुळे त्यांना काय भेटलं? सुख भेटलं. आमच्या प्रेमाचा विषय काय? व्यक्ती आहे, कुटुंब आहे,
नाही का, संपत्ती आहे. त्यामुळे आमच्या जीवनात काय भेटलं? आमच्या प्रेमाचा विषय विषय आहे. काय आहे? आमच्या प्रेमाचा विषय विषय असल्यामुळे आमच्या पदरात जे पडलं ते दुःख पडलं. ठला विठ्ठल. म्हणून आपल्या जीवनात आतापर्यंत किती कष्ट केले हो, नाही का? अरे साधूलाही कुटुंब आहे, साधूलाही घर आहे. साधूला घर नाही का महाराज? साधूलाही लोभ आहे, साधूलाही काम आहे, साधूलाही क्रोध आहे की नाही? साधूलाही काम आहे, साधूलाही क्रोध आहे, पण साधूच्या कामाचा विषय भगवंत आहे, साधूच्या क्रोधाचा विषय देव आहे. आणि तुमच्या आणि आमच्या कामाचा विषय काय आहे? विषय आहे. आणि आमच्या क्रोधाचा विषय सुद्धा विषय आहे. आमच्या क्रोधामध्ये जर आमचा विषय प्राप्त झाला नाही तर आमचा क्रोध वाढल्याशिवाय राहत नाही. पण त्यांचा क्रोधही सुद्धा विषय त्यांचा काय आहे? परमात्मा आहे. म्हणून अनादि निर्गुण असलेली जी माता आहे तिची साधना करा, ती प्रेमानं करा. तुमच्या जीवनात सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ठला साधूला सुद्धा घर असते महाराज. काय असते? आणि आम्हाला सुद्धा घर आहे. साधूच्या घराची कल्पना परिकल्पना जर केली, साधूच्या घराचा जर विचार केला आणि आमच्या घराचा विचार केला तर लय फरक आहे महाराज, नाही का? तुम्ही कुठे राहता? महाराष्ट्रात कोण्या जिल्ह्यात राहता? तालुका कोणता आहे तुमचा? चेडगाव. शेगाव. गाव गव्हाण. कोण्या वार्डात? 2 नंबर. नेमकं घर कुठे आहे? कृष्णा भाऊच्या घराजवळ नाही, तिकडे आहे. हे यांचं घर आहे. साधूचं घर हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. साधूच्या घराचा जर विचार केला तर विश्वाला घर मानतात. आम्ही जिल्ह्यालाही मानत नाही, आम्ही तालुक्यालाही मानत नाही, आम्ही गव्हाणातल्या 2 नंबरच्या वार्डालाही मानत नाही, आम्ही कृष्णाभाऊच्या घराजवळ राहतो हेही मान्य करत नाही. म्हणजे आम्ही आमच्या घराची संकल्पना किती संकुचित केली. आणि एवढं जर संकुचित जीवन जगून जर सुखाची इच्छा करत असाल तर सुख प्राप्त होणार नाही. ठरा विठ्ठल. आणि साधू या दोन्ही तत्वावर जगले महाराज. त्यांनी त्यांच्या घराचा विचार या विश्वालाही सुद्धा घर मानलं, या विश्वाला घर मानलं. एवढंच नाही, त्यांनी त्यांच्या घराची कल्पना दाखवली की आमचं घर कुठं आहे. त्यांनी हेही सांगितलं की आमचं घर कुठं आहे? निरंजनी आम्ही बांधिले घर, वैकुंठ भुवनी घर केले. एवढंच नाही, अहो ते या विश्वाला घर मानतात, एवढी त्यांची व्यापकता आहे. आणि कुटुंबाचा जर विचार केला ते हेही सांगतात, अरे तुम्हाला सुख पाहिजे ना, सुख कोणाला आवडत नाही असं दाखवा. माळकरी असेल त्यालाही सुख पाहिजे असं काही आहे का? माळकरी नसेल त्याला पाहिजेत नाही. प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे ना. प्रपंचात राहून आनंद भेटला पाहिजे असं प्रत्येकाला डॉक्टर वाटते ना. मग मी तुम्हाला एक मंत्र देतो.
आपल्या कीर्तनात काहीतरी हे काय? जाते बर. काही ना काही पाहिजे ना तिले बी. कधी सरप निघते नाही का, कधी पोलीस येतात नाही. हा, आज तेवढं तर दिन बिचारी. काय विषय होता? सुखाची इच्छा आहे ना, आनंदाची इच्छा आहे ना. तर तुम्हाला एक मंत्र देतो. तुम्ही काही माळ, कदाचित तुमच्या गळ्यात माळ नसली तरी, हो कदाचित म्हणतो बरं, हो तुम्ही काही नाही केलं तरी सुख. एक तर भाऊन ते लावून ठेवलंय नाही का. हो ते काय होते मग, ते तेवढेच व्हायरल केल्या जाते, बाकीचं पुढचं मागचं टाकल्या जात नाही. असं झालं बरं संतोष दादा. मस्त आमचे ते थोडंसं मागचं पुढचं काटलं आणि ते क्लिप व्हायरल केली. किंवा आमचं त्या ठिकाणी म्हणजे कसं कसं माणसाचं करायचं असतात सोबती आपल्याला नाही का. पप्पा प्रत्येकाला आनंद पाहिजे ना. मग तुम्हाला सुख लागत असेल तरी एक मंत्र आहे पाहिजे ना. काहीच नाही केलं तुम्ही, वारी नाही केली तरी कदाचित बरं, तरी पाहिजे ना सुख. सांगू ना मंत्र? हा मग ऐका. या मंत्राची सुरुवात करतो, फक्त कान देऊन ऐका नाही का. कोणच तुम्हाला असं सांगितलं नसेल. निरंतर सुख लागत असेल तर हा मंत्र आहे. त्या मंत्राचं फक्त एकदा कानावर पडले आणि तसं तुम्ही वागले की तुम्हाला सुख प्राप्त होते. ऐका आता. या जगामध्ये आपलं कोणी नाही असं समजून जगा. तुमच्या जीवनात सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा जमीन का असं, या जगात आपलं कोणी नाही असं समजून जगा. जीवनात तुम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार. चालीन असं? चालीन का? आमच्या काकाचे मावसभुवान तुम्ही सांगा ना. नाही चालत. मग पर्याय देतो. पर्याय दुसरं दुसरं ते पर्याय असतात ना. पर्याय कोणता? दुसरा पर्याय. हे जमत नाही, दुसऱ्या पर्यायानं दुसरा म्हणतोय हे जग संपूर्ण आपलं आहे. असं जमीन का? असं जमीन? मग असंही जमणार नाही, असंही जमणार नाही. मग कधीच जमणार नाही. ठला विठ्ठल. अरे साधू या दोन्ही तत्वावर जगले. हे विश्व माझं घरही म्हटलं आणि निरंजनी आम्ही बांधिले घरही म्हटलं नाही का. देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कौनावरी, कोठे स्थिर राहिलो. साधू याही तत्वावर जगले ना महाराज, आणि त्याही तत्वावर जगले म्हणून जीवनात सुखाची प्राप्ती झाली, प्रेमाची प्राप्ती झाली. आमच्या जीवनात ते भेटत नाही. ठरा अरे साधूच्या जीवनातला काम क्रोध, आपण विषय पहिले बोलून गेलो की त्यांच्याजवळही काम आहे, क्रोध आहे, पण त्यांचा विषय काम, क्रोध, लोभ, स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. कामाचा, क्रोधाचा, लोभाचा सगळा स्वार्थ काय? पंढरीनाथ आहे. म्हणून त्यांना जीवनात आनंद प्राप्त झाला. मग आता आम्हाला प्रेमाच्या बदलात दुःख भेटलं. मग तुकाराम महाराज म्हणतात की बाबा तुम्हाला सुखाची इच्छा आहे नाही का. हो तुमच्यावर प्रेम करावं देवानं, प्रेम करावं. प्रेम अर्जुनावर केलं नाही का महाराज? किती प्रेम केलं. अरे अर्जुन महाराज काय करत होते माहित आहे? 18 दिवसाचं महाभारताचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये भगवंतानं शिबिके समोर जावं, अर्जुनाला म्हणावं महाराज चला युद्धासाठी नाही का. आणि रथावर बसत असतात ना अर्जुनराव, भगवंताच्या मांडीवर पाय देऊन बसत होते राजा. कुठं? मांडीवर पाय देऊन. आणि का हो अर्जुनाला हे माहित नव्हतं तो विश्वाचा मालक आहे? ज्ञान झालं नव्हतं त्याला? गीता कधी सांगितली अर्जुनाला? गीता भगवंतानं 9व्या दिवशी सांगितली युद्धाच्या की 18व्या दिवशी सांगितली? पहिल्याच दिवशी. मग पहिल्याच दिवशी जगाच्या मालकानं सांगून दिल्यावर नष्टो मोह स्मृतिर्लब्ध, त्याचा मोह नष्ट झाल्यानंतरही त्याला जगाचा मालक आहे हे कळल्यानंतरही सुद्धा जर अर्जुनराव पाय देऊन बसत असतील रथावर तर याचं कारण काय? देखा नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतस.
हे प्रेम आहे. आणि प्रेम किती आहे महाराज? अद्भुत आहे, अद्भुत, नाही का? आणि प्रेम जर असेल ना, प्रेमासारखी या जगात कोणतीच संपत्ती नाही, नाही का? हो, प्रेम सगळ्यात मोठं आहे. आणि त्या प्रेमामुळे अर्जुनराव पाय देऊन जात होते. एवढंच नाही, अर्जुनावर किती प्रेम करावं जगाच्या मालकानं, किती प्रेम करावं. आम्ही सखाराम महाराज आम्ही बसलो ते उभीच निघाली. अरे जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे बडी भद्रासी बंधू बडी भद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी सांगत, नाही का? एवढं गुह्य जे आहे तेही कोणाला सांगितलं? मायला सांगितलं नाही, बापाला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, ते अर्जुनाला सांगितलं. कशामुळे? प्रेमामुळे. कोणतं गुह्य आहे मग ते? कोणतं गुह्य आहे तुम्हाला माहित नाही का? आपल्याला माहिती आहे, पण या मायकातून सांग्यासारखं या मायकातून सांग्यासारखं नाही. सांगू का मग? हा, अरे सांगू का? तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर साहेब? नाही, मग सांगू का? जबाबदारी तुमच्यावर घेसान का? हा, गुह्य जर देवानं बापाला सांगितलं नसेल, आईला सांगितलं नसेल, भावाला सांगितलं नसेल, ते जर अर्जुनाला सांगितलं असेल तर मग असं गुह्य तुम्हाला सांगितलं. सांगू का मग? सांगू ना, तुमच्या आज्ञेहून सांगतो. काय आहे? आपली बहीण कशी चोरून न्यावी, हे गुह्य सांग्यासारखं होतं का? म्हणून मी सांगत नव्हतो. पण आता डॉक्टर साहेब म्हणून सांगा सांगा, मी सांगितलं. सुभद्रा कशी चोरून न्यावी, कोण सांगितलं? भगवंतानं. कशामुळे? हो, मी तू एक आहो म्हणून. एक, नाही का? कसा? तू आ संन्यासी होऊन जनी, नाही का, चोरून नेली माझी भगिनी. अरे संन्यास घ्यायला लावला, नाही का? संन्यासाचं सोंग घ्यायला लावलं आणि बहीण चोऱ्याला लावली. कशामुळे? मी तू एक म्हणून, नाही का? मी तू वेगळा नाही. आणि मी तू एकपणा कधी येते महाराज? तो प्रेमात येते, नाही का? प्रेम नसेल तर मी पणात, प्रेमाचं त्या ठिकाणी मी तू एकपणा येत नाही. ठला विठ्ठल. मग एवढं प्रेम केलं, नाही का? कोण? देवानं अर्जुनावर. किती प्रेम केलं की आपलं सर्व एक मानलं. एवढं घोडे धुतले हो अर्जुनाचे. उच्चिष्ट उचललं अर्जुनाचं, पांडवांचं उच्चिष्ट उचललं. कशामुळे? अहो, द्वारकेचा राणा, अहो द्वारकेच्या राजानं त्या ठिकाणी राहावं ज्याच्या घरी, अहो ते कशामुळे? प्रेमामुळे. असं प्रेम भगवंत करतात, पण कधी? जर आपलं अंतःकरण शुद्ध असेल त्याच्यावर प्रेम करतात. किती प्रेम करतात? अभंगाचं प्रथम चरण. सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार. ओ सोडिला संसार, सोडिला संसार,
सोडिला संसार माया तयावरी फार. कोणावर हो फार म्हणजे? माया म्हणजे ही माया नाही, नाही का? माया म्हणजे प्रेम. एक सांगू का? पत्नी करते ना आपल्या मालकावर, ते प्रेम आहे. आणि माय करते ना, ते माया आहे. माया आणि प्रेमामध्ये खूप अंतर आहे रे राजा. किती अंतर आहे सांगू तुम्हाला. फक्त एक दिवस डॉक्टर साहेब बाजार घेऊन जाऊ नका. हं? अहो, मंगळवारचा बाजार घरी घेऊन जाऊ नका. मग प्रेमपा कुठं जाते, नाही का? पण माय कशाला म्हणतात, तिची माया कशाला म्हणतात सांगू तुम्हाला. वास्तव सांगतो मी संतोष दादा, वास्तव सांगतो. वास्तव या 3 महिन्याच्या अगोदरच. महाराज, नगर जिल्ह्यामध्ये करमाळा म्हणून गाव आहे, तालुक्याचं ठिकाण आहे. तिथं वास्तव झालेली गोष्ट आहे महाराज. मायचं प्रेम काय असते, मायची माया काय असते ते सांगतो, ऐका. एकच मुलगा होता, एकुलता एक. मायबाप थकलेले होते. आईला डोळ्याने दिसत नव्हतं, दोन्ही डोळे गेले होते राजा मायचे. बापही थकलेला होता. आणि मुलानं सांगितलं की बाबा आपल्याला शहराच्या ठिकाणी जायचो. मुलानं आपल्या दोन्ही आई वडिलाला घेतलं आणि कुठे आला, करमाळाला, शहराच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी घेऊन आला. आणि एका ठिकाणी स्टँडवर बापाला मायला बसून दिलं. आणि त्या मुलानं सांगितलं की बाबा मी येतो 5 मिनिटामध्ये. मुलगा आला नाही राजा. दिलं मायबापाला सोडून. आणि त्या मायबापाला सोडून दिल्यावर संध्याकाळपर्यंत त्या मायबापानं त्या बस स्टँडवर थांबावं. येईन माझा राजा, नेईन आम्हाला घरी. दोन्ही डोळ्यानं मायला दिसत नव्हतं महाराज. माझा राजा येईन संध्याकाळपर्यंत. विचारत होती आला का माझा राजा, आपल्या मालकाला विचारत होते महाराज. संध्याकाळ झाली पण आला नाही. कळून चुकलं दोन्ही उभयतांना की आपला राजा आता येणार नाही. केलं आपल्याला पोरकं केलं आपल्या राजानं, नाही का? अरे ज्या मुलावर प्रेम केलं, ज्याला तळहाताच्या फोळाप्रमाणे सांभाळलं, ज्याला आतापर्यंत कोणतंच काही कमी पडू दिलं नाही, त्या मुलानं बस स्टँडवर मायबापाला सोडून दिलं राजा. दिवस निघाला. मालकानं सांगितलं पत्नीला की काही काळजी करू नको, अजून या बाहुबलामध्ये ताकद आहे तुला पोचण्याची, नाही का? अहो, पोटाचं, माणसाचं पोट एवढं भयंकर आहे राजा. अहो, फिरवते माणसाला, दारोदार फिरवते. हो, हितभर पोटासाठी, हितभर पोटासाठी, पहा केवडी आटा आटी, पहा केवडी आटा आटी, हितभर पोटासाठी. पोट मोठे आणि वार हिंडवी दारोदार, हितभर पोटासाठी. पूल होता बांधलेला, त्या पुलाच्या खाली राहू लागले. नवीन पूल झाले ना राजा, खूप सुंदर पूल झाले. कोण केले हो पूल? कोण केले? बांधणारा कोण आहे? नितीन गडकरी नाही. ज्यानं नितीनं रोळ केले तो नितीन रोळकरी, नाही का? आणि त्या पुलाच्या खाली मायबापानं राहावं. आणि म्हाताऱ्यानं हातामध्ये कटोरा घेतला महाराज. फिरत होता म्हातारा, रोज भीक मागत होता दारात, रोज भीक मागत होता लोकांच्या पुढे. आणि आपल्या पती पत्नीचा उदरनिर्वाह करत होते. करता करता 15 दिवस झाले, महिना झाला. आणि महिन्यानंतर एक दिवस रात्री झोपले दोन्ही उभे. आणि दिवस निघाला. आणि पत्नीने म्हणावं मालक उठा, आता उठा, सकाळ झाली, जावं लागेल ना मालक, तुम्हाला भीक मागायला जावं लागेल ना मालक. मालक आवाज देत नाही. 8 वाजले, 9 वाजले, आपल्या म्हाताऱ्याला आवाज देत होती, मालक पोटासाठी जावं लागेल मालक, उठलं पाहिजे. बुडा आवाज देत नव्हता. हो, म्हातारा आवाज देत नव्हता. शेवटी लोकांनी येऊन सांगितलं आजी, नाही का, म्हातारा महाराज मरून पडला होता. दोन्ही डोळ्यानं त्या आईला दिसत नव्हतं. शेवटी
त्या आईनं त्या ठिकाणी हंबरडापूरला गावातल्या लोकांनी त्याचा अंत्यसंस्कार केला. मुलगा आला नाही. आणि त्याच आईला आमच्या गुरुवर्य हरिभक्त परायण जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो, आपुले गुरुवर्य बाबाची नजर गेली आणि पाचपोर बाबांनी त्या आईला घेतलं आणि सांगितलं, आई काळजी करू नको, आजपासून मी तुझा मुलगा आहे. नाही का, फक्त तू एवढं सांग, नाही का, तू एवढं सांग, तुझा अंत्यविधी करण्याकरता आई तुला घरी न्यावं लागेल नाही, न्यावं लागेल नाही तुला, फक्त तुझ्या मुलाचं नाव सांग. त्या आई म्हणते, माझ्या राजाला काही करू नका बरं, माझ्या राजाला पोलीस स्टेशन मध्ये नेऊ नका बरं, नाही का, त्याच्यावर केस करू नका. याला प्रेम नाही, याला माया म्हणतात. आणि ही माया जगाच्या मालकानं भक्तावर करावी. माया तयावरी फार. प्रेम अलग असते महाराज. प्रेमाचे प्रकार आहेत. एक प्रेम विशेष प्रेम आहे, एक साधारण प्रेम आहे आणि एक अद्भुत प्रेम आहे. नाही का, देखा नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, ते अद्भुत प्रेम. अरे सामान्य प्रेम तुमच्या आमच्या जीवाला परमात्मा रोज जगवतो, हे प्रेमच आहे ना. तुमच्यावरही प्रेम आहे, तुम्ही जिवंत आहे, प्रेमच आहे. पण त्याच जगाच्या मालकाचं दुसरं विशेष प्रेम आहे. ज्या घरात जन्म घेतात, ज्या घरात अवतार घेतात, त्याला विशेष प्रेम म्हणतात. आणि जे अद्भुत प्रेम आहे ते भक्तावर करतात. म्हणून मायचं जसं प्रेम फार, ती माया ती पत्नीच्या ठिकाणी सापडणार नाही, तशी भक्तवत्सलता देव करतात. कोणावर? सोडीला संसार माया तयावरी. मग आपण तर कटलोच. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यानं संसार सोडला त्याच्यावर प्रेम. मग मी आता तुमच्या पुढे जी शंका झाली की ज्यानं संसार सोडला त्याच्यावर जर प्रेम करतात, तर आतापर्यंत ज्याचं मी तुम्हाला सांगित होतो, कोणाचं? ज्याच्यावर प्रेम केलं त्याचं सांगित होतो, तो कोण होता? भुलले का कीर्तन? कोण होता? अर्जुन. अर्जुनावर प्रेम केलं. या अर्जुनाचा संसार सोडला होता की अर्जुनानं संसार सोडला होता? किती बायका होत्या अर्जुनाला? किती होत्या? आपल्यालाही माहित नाही, मलाही माहित नाही. ते म्हणसान मग बुवा तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे? मी सांगतो तुम्हाला, ऐका. अर्जुनाचं आणि बब्रुवानाचं युद्ध झालं, माहिती आहे का? अश्वमेध यज्ञ झाला. त्या अश्वमेध यज्ञामध्ये अर्जुनाचं बब्रुवानाचं युद्ध झालं. अर्जुनाचं धड शिराचं वेगळं केलं, शिर वेगळं केलं धडाच्या, आणि ते शिर पडल्यानंतर बब्रुवानानं आपल्या पित्याला जिवंत करण्यासाठी पाताळातून काय आणलं? अमृत आणलं. त्याला जिवंत केलं. जिवंत केल्याबरोबर अर्जुनानं हातामध्ये धनुष्य घेतलं आणि बब्रुवानाला मारण्यासाठी निघाला. त्यावेळेस भगवान कृष्णानं म्हणावं, अर्जुनराव तुमचाच बारदान आहे, तुमचाच मुलगा आहे, पुढे त्याला मारू नका. अर्जुन म्हणे, माझा मुलगा? म्हणे, हो. तुम्ही तीर्थयात्रेला आलते की नाही? तीर्थयात्रेले तिकडेच तुमचा संबंध झाला होता, तिकडेच लग्न केलं होतं. पण आता त्या अर्जुनालाच माहित नाही त्याला बायका किती आहेत, आपल्याला काय माहिती आहे? अर्जुनाला 4 पत्नी होत्या. एक सुभद्रा होती, एक द्रौपदी होती, एक कोण होती? चित्रांगदा होती. ही चित्रांगदा आहे. आणि एक उलिपी होती. ठरा मग त्या अर्जुनानं संसार सोडला नाही, त्याच्यावर देवानं प्रेम केलं की नाही राजा? नाही का? अरे भक्ताचे प्रकार आहेत. आमच्या कुरेकर बाबाला एका जणानं प्रश्न विचारला की प्रपंचामध्ये कसं राहावं, नाही का? तर कुरेकर बाबानं एकच उत्तर एका वाक्यात दिलं की प्रपंचामध्ये राहावं, पण प्रपंचामध्ये असलेल्या त्या प्रपंचामध्ये ममत्व त्या प्रपंचावर न ठेवता आपल्या ममत्वाला देवाच्या ठिकाणी जो ठेवतो तो संसारात असो या संसारी असावे असोनी नसावे, असं ज्याचं जीवन आहे, नाही का? त्या अर्जुनाचं जीवन आहे. म्हणून अर्जुनावर काय आहे? प्रेम आहे. चला विठ्ठला विठ्ठला. अर्जुनावर एवढं प्रेम केलं. माया तयावरी सोडीला संसार माया तयावरी फार. भक्ताचे काही प्रकार आहेत. चतुर्विधा भजनते माम, नाही का?
4 प्रकारचे भक्त गीतेमध्ये सांगितल्या जातात. किती? आर्त तो अर्थाचे निव्याजे, नाही का? आर्त अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानिया. अरे आर्त भक्त तर आम्ही पाहिले या 2 वर्षात खूप उताला महाराज. अरे ज्या शिवजीच्या मंदिरात कोणी जात नव्हतं, आज त्या शिवजीच्या मंदिरात दर्शनाला गर्दी घेतला जात नाही. दर्शन महाराज, एवढी परिस्थिती कठीण आहे. हे अर्थभक्त आहेत. काहीतरी मला देवानं दिल्यानंतर, देवाची उपासना केल्यानंतर भेटलं पाहिजे, याला अर्थभक्त म्हणतात. अर्थार्थी आहे, जिज्ञासू आहेत, काही जाणावया लागीची भजे, नाही का? काही जाणण्या करतायत. पण सगळ्यात शेवटचा भक्त आहे, त्याचं नाव आहे ज्ञानी भक्त. आणि ज्ञानी भक्त कोणाला म्हणावं? भागवतामध्ये आमचे बाबा शेवटच्या दिवशी तुम्हाला कथा सांगतील. कोणाची? सुदामजीची. म्हणून सुदामजीची कथा मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो, आपला टाइम होत आला, नाही का? सुदामजीची कथा येते आपली शॉर्टकट. सुदामजीला घरी 18 विश्व दारिद्र्य. पत्नीनं सांगितलं, मालक आपल्या घरी दारिद्र्य, तुमचा मित्र श्रीमंत आहे, गेलं पाहिजे मित्राच्या घरी, हे दारिद्र्य किती दिवस भोगायचं? म्हणून सुदामजी निघाले आणि जात असताना कुठं गेले? द्वारकेत गेले, नाही का? आणि द्वारकेमध्ये आपला परिचय देऊ लागले. कोणाला? एक सांगू का महाराज, गरिबी जर असेल ना तुमची, तर श्रीमंताच्या दारात गेल्यानंतर तुमचा परिचय सुद्धा महत्वाचा नसतो महाराज. तुमचा परिचय सुद्धा महत्वाचा नसतो. परिचय दिला, काय दिला परिचय? सांगितलं की मी आलो राजा तुमच्या दारात. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया. दिला महाराज परिचय. पण एवढा परिचय देऊन सुद्धा त्या ठिकाणी मान्य केला नाही. शेवटी ते एक सेवक जातो, भगवंताजवळ हसून सांगतो, एक आला होता गरीब, आला होता, त्याच्या अंगावर कपडे सुद्धा नव्हते महाराज, मळलेलं धोतर होतं. देवाला सांगू लागला, आणि देवाला सांगितल्यानंतर देवानं उत्सुकतेने विचारलं, त्याचं नाव काय होतं रे राजा? त्यावेळेस देवाला त्या ठिकाणी सांगितलं, त्याचं नाव सुदाम होतं. रथावून भगवंतानं उतरावं, कसं उतरावं? पितांबर सुद्धा पाहला नाही, पितांबर साडत होता. अरे राजा निघत असेल आणि न सांगता निघत असेल तर सेनापतीला धावावं लागतंय. सगळा सेनापती, सगळा सहपरिवार मागे धावू लागला. आणि माझ्या राजानं, भगवंतानं काय केलं? सुदामजीला आलिंगन दिलं. एक सांगू का, जिथं गरिबी आणि श्रीमंती एक आली, समजून चला कृष्णाचं राज्य आहे, रामाचं राज्य आहे, नाही का? जिथं ज्या श्रीमंतीनं गरिबाचा स्वीकार केला, त्या दिवशी या देशामध्ये राज्य कृष्णाचं आहे असं समजून चला, नाही का? घट्ट असं आलिंगन दिलं, 56 भोग दिले. कोणाला? सुदामजीला. सुदामजीच्या घशाच्या खाली एक घात जात नव्हता का? अरे लेकरं जर उपासी असतील, 18 विश्व दारिद्र्य माझ्या घरी असेल, आणि मी जर इथं 56 भोग घेत असेल, जाईन बापाच्या घशातून खाली जाईन महाराज. जाते आजच्या बापाच्या जाते, तू ढाब्यावर जेवते आणि लेकरं मात्र उपाशी मरतात. का त्याला बाप म्हणून ते पाप आहे. ठरा विठ्ठल. आणि सुदामजी त्या ठिकाणी 3 दिवस राहावं. निघाल्यानंतर त्या ठिकाणी एक सांगू का, श्रीमंताच्या दारात गेल्यानंतरही सुद्धा गरिबानं कधी काही मागू नये, एवढं सांगतो मी तुम्हाला. तो मित्र असला तरी सुद्धा, आपण गरीब आहोत, मित्र श्रीमंत आहे, पण श्रीमंताच्या मित्राच्या दारात गेल्यानंतर गरीब मागत नसेल तो सुदामा आहे, नाही का? त्याला सुदामा म्हणतात. आपली गरिबी कोणाच्या पुढे उघडी करून दाखवू नाही, आपलं प्रेमच उघडं करून दाखवा फक्त. आणि सुदामजी निघतात. निघत असताना 1000 पावलं पुढे पुढे टाकतात. 1000 पावलं पुढे टाकल्यानंतर हंबरडा फोडतात सुदामजी आणि धावत येतात. घट्ट असं आलिंगन देतात. कोणाला? देवाला, जगाच्या मालकाला आलिंगन देतात. आणि भगवंत म्हणतात, सुदामजी का रडता तुम्ही? का रडता? का रडता? तुम्हाला काही देऊ? तुम्हाला दिल्ली देऊ? दिल्ली केजरीवालला दिला है ना? यूपी देऊ? यूपी नाही, ते लाल भगव्याशालीवाल्याला दिला, नाही का? भगवंतानं म्हणावं काय पाहिजे सुदामजी? त्यावेळेस सुदामजी म्हणतात की देवा, फक्त माझी एवढीच इच्छा आहे, पूर्ण करसाल? त्यावेळेस देवानं सांगितलं, सुदामजी बोला बोला, काय इच्छा आहे तुमची? बोला. त्यावेळेस सुदामजी म्हणतात, देवा माझी एवढीच इच्छा आहे, तुम्ही 2 टाइम जेवण करत जा चांगलं. या जगाचे तुम्ही विश्वंभरा, भरण पोषण करणारे मालक,
तुम्ही 2 टाइम चांगलं जेवण करत जा देवा. ऐकून राहिले ना तुम्ही कीर्तन? हा, काय करत जा, तुमच्या तब्येतची काळजी घेत जा देवा. नाही का, तुमची तब्येत आता चांगली राहिली नाही, शरीर आता जरावस्थेकडे चाललं देवा. तुम्ही तब्येतची काळजी घ्या, 2 टाइम चांगलं जेवण करत जा देवा. तुम्ही कीर्तन ऐकता ना, कधी देवाच्या पुढे गेले तुम्ही असं म्हटलं देवाला? कधी आली आठवण तुम्हाला? देवा तुम्ही जेवले? तुम्ही तर तुमचा 7-12 टाकता देवाच्या पुढे. मला असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे पोट दुखून राहिलं, हे बसलं पाहिजे, पोरगा नोकरीवर लागला पाहिजे, पण त्याची काळजी नाही. याला ज्ञानी भक्त म्हणतात. आणि असा जो ज्ञानी भक्त असतो त्याच्यावर देव प्रेम करतात. किती प्रेम करतात? अभंगाचं दुसरं चरण. धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे. सुख दुःख साहे सुख दुःख साहे अंगे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे. सुख दुःख साहे अंगे, सुख दुःख साहे अंगे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे. अशा भक्ताची सर्वस्व जबाबदारी. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. नाही का, स्वतःच्या अंगानं दुःख काय करतात, आपल्यावर घेतात सर्वस्व जबाबदारी. माहितीये का, आपला टाइम कमी, म्हणजे 5च मिनिटं राहिले. नाही का, त्या 5 मिनिटामध्ये जेवढे 2 चरण आहेत ते आपण पूर्ण करू. नाही का, सुख दुःख साहे अंगे. मला माहिती आहे राधा भगवंताचं काय निश्चिम प्रेम आहे. नाही का, निष्काम प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे राधा आहे. नाही का, आणि त्या राधेच्या जीवनातला एक दिवसचा प्रसंग आहे. कोणता प्रसंग आहे? भगवंताच्या मुखामध्ये सतत नाव कोणाचं असते? भक्ताचं. नाही का, राधा राधा नाव कोण ऐकलं? सत्यभामेन. पण सत्यभामेनं नाव ऐकल्याबरोबर ते तुम्हाला माहिती आहे ते तर सहनच होत नाही. बरे आम्ही लग्नाच्या ना, बरं कमी नाहीत, किती आहेत, तरी नाव कोणाचं घेते? मग राग नाही का? हा, मग मात्र सत्यभामेनं विचार केला की आता राधेला काय केलं? गरम दूध केलं महाराज, गरम. आणि ते गरम दूध कोणाला पाजलं? राधेला. राधेनं ते प्राशन केलं. संध्याकाळ झाली, भगवंत शयनगृहात गेले, शयन करू लागले. तेवढ्यात आई सेवा करण्याकरता गेली. कोण? सत्यभामा. येते सेवा हा दारवंट आहे. नाही का, सेवा केली पाहिजे मालकाची. आता ते विसरलं या कलियुगामध्ये, सेवा आता काही कोणी करत नाही. किती बिचारा सोयाबीन सांगून येऊ द्या, नाही का, किती उचलू थंडा झाला तरी त्याचे पाय चपण्यासाठी कोणी येत? अनुभवातून सांगून राहिले ना, नाही करू राहिले बॉसे. नाही का. आणि त्यावेळेस आईच्या हातामध्ये पाय आले. कोणाचे? देवाचे. त्यावेळेस पायावर काय दिसले? फोडं दिसले, फोडं. आणि त्या ठिकाणी आई म्हणते, मालक कसं काय झालं? कशानं फोडं आले? तुम्ही तर कधी सोयाबीन सोंग्याला जात? हस्ताच्या दिवसात कधी डांबरवर बगर चप्पलचे चालत नाही, मग हे आले कसे? त्यावेळेस मालकानं सांगितलं, जगाच्या अहो हे तुझाच प्रताप आहे. नाही का, तुनं नाही का राधेला गरम दूध पाजलं, म्हणे अशा चाटा मारू नका. दूध तिला पाजलं, फळं इकडे आले. हे काही सांगता? चाटा मारू नका. चाटा मारायचा अधिकार एकालाच दिला. कोणाला? येईला दिला, येईला. थापा मारायचा अधिकार कोणाला? येईलाच. लावालावी करायचा अधिकार कोणाला?
यायलाच. मग तुम्ही कशा काय चाटा मारता? त्यावेळेस जगाच्या मालकानं सांगितलं, अरे तू राधेला जे दूध पाजलं तिच्या चित्तामध्ये मी येऊ ना, नाही का? कोण आहे? चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड तुमचे नाम वर्णावे गुण. अहो, अखंड हे प्रत्येक ठिकाणी लावा, ज्याच्या अखंड चित्तामध्ये, नाही का, अखंड डोळ्यापुढे कोणाचे पाय आहेत? जगाच्या मालकाचे. मग पाय कोणाचे? कोणाच्या पायाला फळ येतील? हे कशामुळे? सुख दुःख साहे अंगे, नाही का? हो. मग असं जीवन ज्या भक्ताचं आहे त्याची सर्वस्व जबाबदारी. मग का हो मालक, तुम्ही जर या अशा भक्तावर जर जगाचा मालक एवढं प्रेम करते, याचं कारण काय? काय करावं लागते याकरिता? काहीच करावं लागत नाही. अभंगाचं तिसरं चरण. याने घ्यावे नाम, 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 किती करणे त्याचे काम, किती करणे त्याचे काम, किती करणे त्याचे काम, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, किती करणे त्याचे काम, किती करणे त्याचे काम, किती करणे त्याचे काम, धावे चाले मागे मागे, धावे चाले वाह नेतकर, वाह, मस्त. धावे चाले मागे मागे, नाही का? या भगवंताच्या प्रेमाची जर अपेक्षा करणाऱ्यानं काहीच करावं लागत नाही. काय करावं लागते? फक्त भगवंताचं अखंड नामचिंतन करा. तिसी करणे त्याचे काम. तुमचं काम एवढंच, भगवंताचं नामचिंतन करणे, नाही का? अरे काय नव केले का चिंतिता विठ्ठले, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसुनी पदवी घेईजे. तुम्हाला काहीच करावं लागत नाही. फक्त राम नामाचं चिंतन, देवाच्या कोणतीही तुमची जी इच्छा असेल त्या दैवताचं चिंतन करा. आमच्या भवानीची इच्छा असेल, नाही का, अहो, इच्छा जर तुमची हे असेल, देवीची इच्छा असेल, तिचं चिंतन करा. तेही तुमच्यावर तशीच प्रेम करेल. ती तर माया आहे महाराज. आणि इथंही सुद्धा तिसी करणे त्याचे काम. त्यासी नाही म्हटलं, तिसी म्हणजे स्त्रीलिंगी शब्द वापरला. म्हणजे भगवंताला मायचंच रूप दिलं इथं. माय जशी लेकराची काय करते? लेकराची सेवा करते, प्रेम करते त्याच्यावर, त्या प्रकारे देवही सुद्धा लेकरासारखं तुम्हाला सांभाळतात, नाही का? फक्त तुम्ही लेकरू म्हणून जा, नाही का? मोठं म्हणून जाऊ नका, नाही का? मोठं जेवढे होसाल तेवढं जीवनात दुःख होते. विठ्ठला विठ्ठल. भगवंताचं नामचिंतन करणाऱ्याला देव त्याच्यावर काय करतात? फार प्रेम करतात. त्याला संसार सोडण्याची गरज नाही. बार कुमाई बार कुमाई, म्हणून या विश्वामध्ये प्रेमाची उंची सगळ्यात मोठी आहे महाराज. आणि ते प्रेम देवावर करा. कुटुंबावर, व्यक्तीवर प्रेम करत असाल तर एक दिवस जीवनात काय भेटते? दुःख भेटते.
प्रेम करा विदुरासारखं, प्रेम करा शबरीसारखं, नाही का? अरे असं जर प्रेम केलं तर तुमच्या प्रेमाची उंचीही वाढते. किती वाढते? एवढी वाढते की त्या प्रेमासारखं दुसरी उंची, ते उंची वाढल्यानंतर त्या जगाच्या मालकापर्यंत प्रेम गेलं पाहिजे, एवढी उंची वाढवा, नाही का? सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, विधुरजी दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा त्यागो, विदुर की साग खाई, विदुर की साग खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, नाही का? पण त्या आईचं प्रेम, जगदंबेचं प्रेम माझ्यावर राहावं म्हणून त्या अनादी असलेली अंबिका, त्या अंबिकेचं या ठिकाणी आपण या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून सेवा करता, नवरात्राचं या ठिकाणी उत्सव करता. त्या उत्सवाच्या निमित्तानं आपला वेळ झाला, नाही का? म्हणून 5 मिनिटं तुमचे घेऊ का? 5, नाही का? म्हणून आज हे शक्तीचं दैवत आहे आणि या शक्तीच्या दैवताच्या पुढे एक 5 मिनिटं तुमचे घेतो. तुमच्या भाऊनं ते लावलं ना पुढे, त्याच्यामुळे काही मर्यादेनं बोलावं लागते, नाही का? आजच्या वर्तमान स्थितीमध्ये जे गरज आहे ते आज आम्ही विसरून गेलो. अरे अनादी असलेला हा धर्म आहे आणि या अनादी असलेल्या सनातन धर्माच्या परंपरेला आज जे कीड लागली ना, त्याच्यापासून तुम्ही सावध झालं पाहिजे, सावध. अरे एखादा शेतकरी जर आपलं पीक चांगलं करत असेल, आपला शेजारी चांगलं पीक काढत असेल आणि तरी हा आपला बाजूचा जर त्या पिकाकडे फक्त पाहत असेल आणि याचं सोयाबीन एवढालं होत असेल, लक्ष देत नसेल, एखादा विद्यार्थी जर अभ्यास करत असेल तरीही दुसरा विद्यार्थी अभ्यास करत नसेल, सावध होत नसेल, तर समजून चला एक दिवस त्याचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. त्या शेतकऱ्याचंही पतन झाल्याशिवाय राहणार नाही, त्या विद्यार्थ्याचंही पतन झाल्याशिवाय राहणार नाही. आज सनातन धर्माच्या ठिकाणी आज आम्ही आमच्या धर्माचं तत्व जाणत नाही, आमच्या मुलाला अध्यात्माचं ज्ञान देत नाही. आणि एवढंच नाही सांगू, आज आमची दिशा कुठं चालली तरुणाची हेही आम्हाला कळत नाही. अरे एवढा उत्सव आम्ही साजरा करतो, याच्यापासून आम्ही कशासाठी उत्सव साजरा करायचा? अरे उत्सवाचं लक्षण हे आहे की तरुणाला काहीतरी प्रेरणा भेटली पाहिजे आणि त्या प्रेरणेतून त्याचं जीवन चांगलं झालं पाहिजे आणि त्याच्या जीवनाला दिशा भेटली पाहिजे. पाहणारा ज्या 3 वर्षाचा मुलगा, त्याला जेवण भेटत नाही तर त्यानं त्याच्या धर्माचं पालन केलं नाही तर, नाही का? पण तुम्ही कुठं चालले? तुमच्या तर मंदिरात आज तरुण दिसत नाही. याला कारण आहे एथ वडील जे करती तया नाम धर्म ठेविती, एर अनुष्ठिती सामान्य सकळ. कठीण दिवस आहे. अरे आमचा धर्म सांगतो दगड व्हावं, माणसानं दगड व्हावं, पण इमारतीच्या पायाकरिता व्हावं, की त्या दगडावरती इमारत उभी राहावी. म्हणून तो दगड होऊ नये की आमच्या विसर्जनात कोणी दगड टाकीन, तो दगड व्हायचं नाही आम्हाला. आमच्या धर्मानं ते आम्हाला शिकवलं नाही. आमच्या विसर्जनात, गणपतीच्या विसर्जनात दगड, तो दगड आम्हाला व्हायचा नाही आणि आमची ती संस्कृती सुद्धा सांगत नाही. पण तुम्ही सावध झालं पाहिजे ना. तुम्ही कधी सावध असाल? शेजारी विद्यार्थी अभ्यास करून राहिला, तो पुढे चालला, शेजारी शेतकरी चांगलं पीक काढून राहिला, तुमची पीक डुबून राहिलं महाराज, तरी तुम्ही जाग्यावर येऊन ना राहिले, तरी तुम्ही तू सुधरून ना राहिले. काय सांगावं तुम्हाला? अरे धर्मासाठी माझा संभाजी राजा
वयाच्या 27व्या वर्षी बलिदान देत असेल आणि वयाच्या 27व्या वर्षी धर्मासाठी काळा माझे नख तरी धर्म बदलणार नाही, काळा माझ्या शरीराची साल तरी धर्म बदलणार नाही, अरे आखरीच्या श्वासापर्यंत धर्मावर आरूढ झालेला माझा संभाजी राजा शेवटच्या श्वासापर्यंत धर्माबद्दल निष्ठा ठेवून जगला. आजच्या 27 वर्षाच्या पोराला कीर्तनामध्ये याची लाज वाटते. माझ्या राजाला सुद्धा कीर्तनात यावं, कारण तुकोबाच्या विचारावर जगण्याची माझ्या राजानं जर तालीम केली असेल तर आजच्या तरुणानं फक्त दाढी ठेवायची नाही का, शिवाजी सारखं चंदन लावायचं, चंदन, पण विचार मात्र शिवाजीच्या विचारापासून कोसो दूर राहायचं. हे जर तरुणानं आज ठेवलं, अरे पहा इतर धर्मामध्ये ते तरुण आपल्या धर्मासाठी पेटून उठून राहिले. अरे विस्तारवाद त्यांच्या ठिकाणी आहे, त्या विस्तारवादासाठी जर ते एवढे घातक परिणामानं आमच्यावर पुढे येत असतील, आणि आमचा धर्म तर प्रेम देणार सांगतो राजा, प्रेम सुख घेई प्रेम सुख देई, नाही का, आणि एवढं प्रेम देणारा धर्मही सुद्धा आम्ही त्याची जाणीव ठेवत नसेल तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी भयंकर येणार आहे. आज नका येऊ मंदिरात तुम्ही, पण उद्या तुम्हाला षटके मारून तुमच्या मुलाला यावं लागेल. फक्त तो दिवस असेल, तो दिवस त्यांनी ठरवलेला असेल आणि त्या दिवसाचं नाव असेल शुक्रवार. ठरा विठ्ठल ठरा. जाणीव करून द्या, त्यांनी तुम्हाला जाणीव केली. आज तर मी टीव्हीवर असंच पाहिलं महाराज, असं पाहिलं चित्र की त्यानं त्याचं विकण्याचा धंदा आहे भाजीपाला, आज सत्य पाहिलं, त्यानं लघवी केली महाराज एका ग्लासामध्ये, आणि ती लघवी एका बकेटमध्ये टाकली, ते पाणी शिपडत होता भाजीपाल्यावर. आमच्या नाथबाबाने सुद्धा यवनाचे खाती खरकटे, यवनाचे खाती खरकटे ही परिस्थिती तुमच्यावर आली तरी तुम्ही सावध होत नाही. अरे त्यांनी ठरवलेलं आहे की 2050 पर्यंत त्यांचं, नाही का, तुम्ही कधी ठरवसाल, तुम्हाला ठरवण्याची गरज नाही, पण कमीत कमी तुमच्या मुलाला शिक्षण तर द्या, तुमच्या मुलीला तर ज्ञान तर द्या. आजच्या विज्ञान युगाच्या भरकटलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही भरकटून राहिले, तुमच्या मुलाला जाणीव करून द्या, धर्माची जाणीव करून द्या. अरे कुठे चर्चा होत नाही हो, घरात दारात घरात चर्चा नाही, घरातही चर्चा सोयाबीनचीच आहे आणि दारातही सोयाबीनचीच आहे. तुला किती झालं, मला किती झालं, पण धर्माविषयी देवाविषयी तुम्ही कधीच चर्चा होत नाही, देशाविषयी कधी चर्चा होत नाही. होत होती चर्चा 1945-46 मध्ये वयाच्या 27व्या वर्षी भगतसिंगांना आपलं जीवन समर्पित करणारा तरुण निघाला. आजचा तरुण त्याला देशाचंही घेणं नाही, देवाचंही घेणं नाही, धर्माचंही घेणं नाही, फक्त अँड्रॉइड असावा, गाडी असावी, पेट्रोल टाकायला बापाजवळचे पैसे असावे, एवढंच त्याचं जीवन आहे. म्हणून त्याला सक्षम बनवण्यासाठी हात जोडून विनंती आहे. कीर्तन तर आम्ही ऐकतोच, भक्ती कशी करावी हे तर आम्ही ऐकतोच, पण हेही काही काही आपल्या लेकरांना सांगण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक कीर्तनानं 5 मिनिटं याच्यावर बोलण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. देव देश धर्मासाठी बोललंही पाहिजे, त्याची गरज आहे. अरे आमच्या धर्मानं एवढंच सांगितलं नाही कीर्तन करा, आमच्या धर्मानं एवढंच सांगितलं नाही भागवत करा, आमच्या धर्मानं हेही सांगितलं नाही की लोकांचं ऐकतच जा. आमच्यावर कोणी जर माती फेकत असेल, चिखल फेकत असेल तरी ऐकत जा. ऐकतो आम्ही, एका काळापर्यंत ऐकतो, 108 वेळ थुंकूनही सुद्धा आमचा धर्म सांगते प्रसाद द्यायचा. पण आमच्यावर जर आली ना महाराज, तर आम्ही शत्रूचं मुडकं सुद्धा बाहेर करून हातामध्ये घेऊन आणण्याचा धर्म आमचं शिकवते. आमच्या रामानं दाखवून दिलं, आमच्या रामानं दाखवून दिलं. पहा, कधी रामायण उघडून पहा, त्रेतायुगामध्ये माझ्या प्रभूची आई सीतेला नेणारा रावण, नाही का, संपूर्ण लंकेचा नाश केल्याशिवाय माझ्या प्रभूनं माघार घेतली नाही. अगोदर तर समजून सांगितलं, खूप समजून सांगितलं, नेली असेल राजा माझी पत्नी तुनं, पण तरी तुला सांगतो, तू शरण जर आला तर मी तुला माफ केल्याशिवाय राहणार नाही. काय विचार आहे, पण शरण येत नाही ना, आणि माझा धर्म आहे माझ्या पत्नीला सोडून आणण्याचा. म्हणून लंकेचा नाश होईपर्यंत, शेवटचा रावण संपेपर्यंत प्रभू थांबले नाहीत. हा आमचा इतिहास आहे, ही दाखवून द्या. निवड थंड रक्त झालं नाही का, असं जगू नका शंडासारखं. आपल्या जीवनातही काहीतरी असावं
आणि काहीतरी करून दाखवण्याची आजच्या तरुणामध्ये धमक असावी, याकरिता तो कीर्तनात आला पाहिजे. ठीक आहे. कीर्तनात आला तर त्याच्या कानावर शब्द जातील ना. इथं तमाशाचे शब्द तर नाहीतच ना, लावणी तर इथं होतच नाही ना. इथं तर फक्त एक आहे की त्याच्या अंतःकरणात जाण्यासाठी, शब्द जाण्यासाठी कीर्तनकारांनी अभ्यास करावा, रात्रंदिवस एक करावा, की का आमचा धर्म चांगला जगला पाहिजे. अरे धर्म जगला तर देश जगेल, देश जगला तर आम्ही जगू, नाही का. म्हणून माझ्या या पवित्र दरबारामध्ये काही चुकीचं बोलल्या गेलं असेल तर मी तुमचं लेकरू आहे, नाही का. कोण आहे? लेकरू आहे आई भवानीच्या पुढे. अनादी अंबिका भगवती, नाही का, जी आपल्याला संकटातून दूर करते, त्या भवानी मातेला एकच विनंती करतो की सगळ्यांना सद्बुद्धी दे, सगळ्यांचे विचार धर्मावर आरूढ होण्याकरिता त्यांना शक्ती दे. माझ्या असलेल्या या वेळेमध्ये काही चुकीचं बोललो असेल तर माझ्या बुद्धीचे दोष आहेत, पण चांगलं जर असेल, चांगलं तर ते घेण्याचा प्रयत्न करा, घेऊच नका, काहीतरी तरी जगण्याचा प्रयत्न करा, नाही का. म्हणून मी तुमच्या लेकरासारखं काही चुकीचं असेल तर मला परत करा. का बालक बुगडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करून माऊली विजय जीवी. शेवटी आईला वंदन करतो. अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, बोध परडी घेऊनी हाती, बोध परडी घेऊनी हाती, बोध परडी घेऊनी हाती, बोध परडी घेऊनी हाती, बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती. उद उद भक्त नाचती, उद उद भक्त नाचती, नाचती. गोंधळा येई व जगदंबे, 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 गोंधळा येई व मूळपीठ तू अंबे, मूळपीठ तू अंबे, अंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे. तुका म्हणे भोडी, विठ्ठल कृपेची कोबडी. अशी जर तुमची सेवा असेल, भोडी सेवा असेल, परमात्मा सुद्धा भोळ आहे आणि विठ्ठल कृपेची कोबडी, नाही का. भगवंत तुमच्यावर कृपा करतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या प्रेमाची अपेक्षा होते अनंत जन्मापासून, ते प्रेम जसं अर्जुनावर केलं, जसं मीरेवर केलं, जसं राधेवर केलं, आपल्यावरही ते झालं पाहिजे. आपलंही कुठंतरी नाव आलं पाहिजे. भगवंतानी प्रेम केलं की नाही हो महाराज? कोणावर? माळ्या सावत्यास कृपू लागे, नाही का. अजून सज्जन कसाया विकू लागे मास, चोखा मेळा संगे, नाही का. हे यादी आहे की नाही? यादी आहे, देवानं प्रेम केली, या यादीत आपलं कुठंतरी नाव आहे.
कृष्णाबा आपलंही नाव पाहिलं पाहिजे. तुम्ही याद्या पाहता की नाही? हा, याद्या पाहत ना तुम्ही? आपलं नाव आलं का, आपलं नाव आलं का, आपलं तसं याच्यातही पाहिलं पाहिजे. कधी आपलं यादीत नाव येईन का का नाही का? असं नाव यावं, त्या यादीत नाव यावं, तर अशा परमात्म्याला आपण काय केलं पाहिजे? असा तो परमात्मा कसा आहे? भगवंत भक्त वत्सल आहे, तो प्रेम करतो, तो भोळा आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे भोळी सेवा, तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपे ते पोवारी, विठ्ठल कृपे ते पोवारी. मागे मागे मागे, डावे बावे मागे मागे, त्याला कृपेची कोळी, विठ्ठला कृपेची चोळी. आवे मावे मागे पुढे, आवे पावे मागे पुढे. दुःख दुःख सावे रागे, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.